तिकडे नीट घोटाळ्यावरून संभाजीनगरमध्ये एनएसयूआय आक्रमक झाली। क्रांती चौकामध्ये जोरदार निदर्शनं करण्यात आली। केंद्र राज्य सरकारमधल्या शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। खासदार कल्याण काळे या आंदोलनात सहभागी झाले। हो, टेलिग्रामवर इकडे कुठे सगळं सोशल मीडिया साईटवर जशाचा तसा पेपर नीटला आला होता तो पूर्ण फिरत होता। आणि जे लोक खरंच जे आमच्यासारखे स्टुडंट जे खरंच मेहनत करत आहेत त्या लोकांसोबत खूप मोठा हे धोका झाला आहे। कारण पेपर फुटणे ही चांगली गोष्ट नाही आहे आणि नीटचा पेपर म्हणजे हा पूर्ण भारतात घेतला जातो डॉक्टर बनण्यासाठी। आणि जर का डॉक्टर बनण्यासाठी जर का हे सगळे घोळ होत असतील तर मग आपल्या देशाला कसे डॉक्टर भेटणार आहेत? जे लोक खरंच मेहनत करतायत त्यांच्यासोबत खूप मोठा हा धोका झाला आहे आणि हे नीटचे पेपर फुटणं हे बंदच व्हायला पाहिजे। या नीट परीक्षेची जे बॉम्ब या महाराष्ट्रात नव्हे उभ्या भारतात झाली त्या संदर्भात जे आंदोलन या ठिकाणी विद्यार्थ्यांनी उभं केलं आणि त्या आंदोलनाला आकार मिळावा, या विद्यार्थ्याच्या प्रश्नाला वाचा फोडावी या दृष्टीने एनएसयूआयने आज या छत्रपती संभाजीनगर मध्ये जे आंदोलन उभं केलं त्याचं एकच कारण आहे, ते म्हणजे या केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं अपयश। हे सरकारच्या दृष्टीने जर पेपर मॅनेज होत असतील आणि जे एनटी आपण म्हणतो जे आणि सरकारला आपण मायबाप म्हणून बघतो त्यांचे पूर्वीच रेट ठरलेले असतात। टेलिग्रामवर असे स्क्रीनशॉट व्हायरल होतात की तुम्हाला पेपर पाहिजे का, तुम्हाला 20 लाख रुपयात पेपर मिळेल, या गोष्टी मिळेल। आणि खरं तर याच्यामध्ये खूप मोठं रॅकेट आहे, याच्यामध्ये मोठे मोठे अधिकारी देखील सामील, याच्यामध्ये मंत्र्यांचा देखील सहभाग असू शकतो। कारण की त्यांच्या वरद असल्याशिवाय या गोष्टी घडणं शक्य नाहीये। कारण की नीट सारखी परीक्षा की गेल्या 10 वर्षात आतापर्यंत 5 वेळेस हे पेपर लीक झाले।